नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनलवर खूप स्वागत आहे. आज आपण जगावेगळं प्रेम ही कहाणी बघणार आहोत. एकदा एक मुलगा चित्रपट बघायला गेलेला असतो. त्याच्या समोरच एक मुलगी बसलेली असते. चित्रपटात खूप फायटिंग आणि रोमॅन्टिक गाणी सुद्धा असतात. जेव्हा जेव्हा चित्रपटात फायटिंग चालू व्हायची तेव्हा तेव्हा समोर बसलेली मुलगी जोरजोरात सिट्या वाजवायची. ती सिट्या वाजवाल्या हे बघून त्याला खूप हसायला येतं. तो तिला बोलतो, अगं बस खाली, मला चित्रपट बघायचा आहे, त्यातली फायटिंग बघायची आहे. ती त्याला बोलते, तुला जर एवढीच फायटिंग आवडते ना तर ये पुढे आणि बघ. त्या मुलगीला मनातल्या मनात म्हणतो, जरा वेडीच आहे. चित्रपट संपल्यानंतर दोघे सुद्धा घरी जायला निघतात. तेव्हा तिची स्कूटी काही केल्या चालू होतच नाही. ती खूप प्रयत्न करते स्कूटी चालू करण्याचा, पण स्कूटी काही केल्या चालू होत नाही. तेव्हा तो तिच्याजवळ जातो आणि बोलतो, आता मार शिट्या, मगाशी लई शिट्या मारत होतीस. ती रागाने त्याला बोलते, जास्त बडबड करू नकोस, पहिलाच माझी स्कूटी चालू होईना झाल्या आणि तुझं काय चाललंय. तो तिला बोलतो, चल तुला मी घरापर्यंत सोडतो, तुला जर चालत असेल तर. खूप रात्र झाली आहे आणि तू एकटीच कशी जाणार. तिला त्याचं बोलणं पटतं आणि ती त्याच्यासोबत घरी जाते. तो तिला त्यांच्या घरापर्यंत सोडतो आणि तिथून निघून जातो. तिला थंडी वाजत होती, त्यामुळे त्याने स्वतःचं जॅकेट तिला घालायला दिलं होतं. ते तिच्याकडेच राहतं. दुसऱ्या दिवशी तिला ते जॅकेट त्याला परत द्यायचं होतं, पण देणार तरी कसं. त्याचा ॲड्रेस, त्याचं नाव, गाव काहीच तिला माहिती नव्हतं. ती त्याच्या जॅकेटमध्ये काही सापडते का शोधते. त्याच्या जॅकेटमध्ये एक कार्ड असतं. त्या कार्डवर मोबाईल नंबर पण असतो. ती त्या मोबाईल नंबरवर कॉल करते आणि बोलते की मला तुम्हाला जॅकेट परत द्यायचं आहे. काल आपण चित्रपटगृहात भेटलो होतो ना, मी तीच बोलते. तो तिला लगेच ओळखतो आणि बोलतो, हो बोला ना. दोघांच्या मध्ये फोनवर भरपूर गप्पा होतात, पण एकमेकांना नाव विचारायचं विसरतात. दोघे सुद्धा एका पार्कमध्ये भेटायचं ठरवतात. ती त्याला पार्कमध्ये भेटायला जाते आणि त्याला तिथे जॅकेट देते. त्यावेळेस दोघे पण एकमेकांशी प्रोफेशनल ओळख करून घेतात. त्यानंतर हळूहळू दोघांच्या भेटीगाठी वाढतात आणि एकमेकांचे चांगले मित्र बनतात. त्यानंतर दोघे पण नेहमी एकत्र चित्रपट बघायला जायचे. खूप मज्जा मस्ती करायचे, भरपूर ठिकाणी फिरायचे. त्याला सिटी वाजवायला येत नव्हती, त्यामुळे ती त्याला सिटी वाजवायला सुद्धा शिकवते. हळूहळू तो तिच्यावर प्रेम करू लागला होता, पण तिला सांगायचं कसं हे त्याला समजतच नव्हतं. असेच बरेच दिवस निघून जातात, पण तो तिला आपलं प्रेम व्यक्तच करत नाही. जेव्हा तो तिला सांगतो, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तू माझ्याशी लग्न करशील का, तेव्हा ती त्याला सांगते की आता हे शक्य नाही, माझं लग्न ठरलं आहे. असं बोलून ती तिथून निघून जाते. त्याला तिच्या बोलण्याचा खूप मोठा धक्का बसतो. तो त्या पार्कमध्ये ज्या नेहमीच्या जागेवर भेटत होते त्या ठिकाणी एकटा जाऊन बसू लागला होता. हळूहळू करत तिच्या आठवणींमध्ये तो वेडा होतो आणि सगळीकडे भीक मागून आपलं पोट भरत असतो. तिचं लग्न होतं. ती तिच्या घरी खूप सुखात असते. ती जवळजवळ त्याला विसरूनच गेली होती. तो दारोदारी भीक मागत आपलं पोट भरत एक दिवस तिला दिलेल्या गावात जाऊन पोहोचतो आणि तिच्याच दारात येऊन भीक मागतो. ती त्याला भीक देण्यासाठी दारात येते, तेव्हा त्याच्याकडे बघते तर तो तिचा मित्र होता. त्याची अवस्था बघून तिला अश्रू अनावर होतात. तिला काय करावे, काय बोलावे हे सुचतच नाही. तिला खूप वाईट वाटतं. ती गडबड घाईने त्याला घरात घेते आणि पाणी देते प्यायला. ती त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तो काहीच बोलत नाही. तो वेड्यासारखं वागत होता. तेवढ्यात तिचा नवरा येतो आणि विचारतो की हा वेडा कोण आहे. तेव्हा ती संपूर्ण हकीकत नवऱ्याला सांगते. ते दोघे पण त्याला आपल्याच घरी ठेवून घेतात आणि चांगल्या डॉक्टरांना दाखवतात. भरपूर उपचारानंतर आणि बऱ्याच कालावधीनंतर तो बरा होतो. तो बरं झालेलं बघून तिला खूप आनंद होतो, कारण तिला असं वाटत होतं की आपल्यामुळेच तो वेडा झाला आहे.
ती त्याची अगदी मनापासून सेवा करते आणि त्याला पूर्णपणे बरा करते. मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात त्याच्याबद्दल तिच्या मनात सुद्धा प्रेम होतं आणि तिच्या प्रेमानेच तो बरा होतो. म्हणतात ना, केव्हा केव्हा प्रेमाचे 2 शब्द सुद्धा माणसाला जीवन जगण्याची आशा देते. प्रेम या शब्दातच मुळात खूप गोडवा आहे. आशा करते की मित्रांनो, तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.